किती छान. हाय का कोण घरात? हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आम्ही पण ब्लॉगर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता चालू आहे अधिक मास आणि अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की धोंड्याचा महिना असतो त्यावेळेस सासूरवाडीतून बोलावणं येतं आणि मस्तपैकी पाहुणचार केला जातो, मस्तपैकी मेजवानी असते, खूप धमाल असते. आणि तसंच आपल्यालाही आपल्या सासूरवाडीतून बोलवणं आलेलं आहे आणि आपण तोंड वर करून निघालो आहोत. पण त्याआधी आज लगेच आपण तिथे धोंड्याचं जेवण जेवायला नाही जाणार आहोत. येस. आज आधी आपण दुसऱ्या प्लेसेस विजिट करणार आहोत. येस. त्यासाठी आता आपण निघालोय आणि आता आपण आहोत फूड मॉलच्या इथे. आम्ही थांबलो होतो थोडासा नाश्ता करायला. आता नाश्ता केलाय आणि आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वरती आता आहोत सध्या आम्ही. आणि आज आम्ही साक्षात विटनेस करणार आहोत मिसिंग लिंकला. तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही फर्स्ट टाइम मिसिंग लिंक वरती जाण्यासाठी. असं म्हणतात की जेव्हापासून मुंबई पुणे एक्सप्रेस वरती मिसिंग लिंक झाली आहे तेव्हापासून मुंबई पुणे हा प्रवास 30 ते 40 मिनिटं कमी झालाय. तर आज ते लाईव्ह बघूया टेस्ट करून की खरंच तो प्रवास आपला कमी झाला असणार आहे. कारण माहितीच आहे घाटात किती ट्रॅफिक वगैरे लागायचं, तर कमी तर झालाच असणार आहे. तर आता बघूयात किती कमी वेळ लागतोय आपल्याला पुण्याला पोहोचायला. तर त्याचे अपडेट तुम्हालाही देऊ आम्ही. चला चला तर मग निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, लेफ्ट साइडने जर तुम्ही बघितलं तर तो आपल्या जुन्या घाटातल्या रस्त्याने तो जातो आणि आता आपण एंटर करतोय मिसिंग लिंक मध्ये. राईट साइडने आपण आता मिसिंग लिंकच्या आत आलो. तर मित्रांनो, आपण आता एंटर करतोय मस्त अशा केबल ब्रिज वरती. वाव वाव, काय व्ह्यू दिसतोय. भारीचा. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मस्त दिसतोय. आपला तो वरळी सिलिंगचा ब्रिज आहे त्याच्यावरती पण असंच केबल्स वगैरे आहेत ना. व्ह्यू तसाच आहे. छान मस्त व्ह्यू वाटतोय. भारीच छान वाटतंय. तुम्ही सांगा कमेंट करून की तुम्हाला कसा वाटला मिसिंग लिंक आपला नवीन बनवलेला. तुम्ही आला असेल, या रोडने ट्रॅव्हल केलं असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. नक्की सांगा. आता आपण एंटर करतोय त्या सगळ्या सर्वात मोठ्या बोगद्यामध्ये. आता आपण बाहेर पडतोय लॉंगेस्ट टनेलच्या. वाव, मस्त वाटलं यार. खूप छान एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाइम. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आम्ही मिसिंग लिंक पूर्ण पार करून पुढे आलो आहोत. 1:38 आपण आत आलो आणि 1:48 बाहेर पडलो. मस्त एक्सपिरियन्स होता. तर आपण आता आहोत पुणे सोलापूर हायवे वरती आणि आता आपण पोहोचलो आहोत लोणी काळभोर मध्ये. इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे रामदरासाठी. आपण आता रामदराला चाललो आहोत. रामदरा हे एक तीर्थक्षेत्र आहे, खूप प्रसिद्ध आणि खूप सुंदर आहे. खूप छान असा वन डे पिकनिक स्पॉट आहे. जे लोक पुण्यात राहतात त्यांना कदाचित माहित असेल, पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास. आणि कारण पुण्यापासून खूपच जवळ आहे, अगदी 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे. आता तो राईट टर्न आलेला आहे. इथून आपण राईट घेतोय. आपण पोहोचलो आहोत रामदरा मंदिराच्या इथे. आता आपण गाडी पार्क करूयात. पार्किंगची मोठी सोय आहे इथे. चांगली स्पेस केली आहे त्यांनी आता. हो, सावली बघून लावूयात गाडी. आणि सावली पण आहे भरपूर. चला पार्क करूयात गाडी. मस्त सावलीत गाडी लावली आपण. आता चला आतमध्ये. गाडी पार्किंगचं किती आहे? 50 रुपये चार्जेस. ओके, 4 व्हीलर साठी 50 रुपये चार्जेस आहेत आणि 2 व्हीलर साठी
टू व्हीलरचे किती चार्जेस आहेत दादा? 20 रुपये ओके. केले हा. पार्किंगसाठी पे केलेलं आहे आपण. आणि इथे बघा हे नोटीस बोर्ड लावलंय की शॉर्ट कपडे वगैरे इथे चालणार नाही. तर त्यानुसारच जर येत असाल तुम्ही इकडे तर ड्रेस कोड तेवढा लक्षात ठेवा. तर पार्किंग पासून थोडंसं पुढे चालत जावं लागतं आपल्याला. आणि समोरच अशी सुंदर अशी कमान आहे. मंदिराची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5. हो, 5 नंतर तुम्ही कितीही रिक्वेस्ट केली तरी ते गेट ओपन करत नाहीत. मेंढ्यांचा कळप बघ. ये. किती छान. आणि हे आहे मंदिर. काय सुंदर हवा सुटली आहे बघ ना. हो, मंदिर कसं डोंगरामध्ये आहे ना, आणि पाणी पण आहे, तळ पण आहे, त्यामुळे मस्त नेहमीच हवा सुटलेली असते. हो, खूप हवा असते. आणि उन्हाळ्यात या पावसाळ्यात या कधी या खूप छान असं शांत वाटतं आणि थंड असतं. आपण आज जरा ऑड वेळी आलोय त्याच्यामुळे जरा गर्दी कमी वाटते. हो, गर्दी खूप कमी आहे आज. नाही तर खूप गर्दी असते, पार्किंगला जागा भेटत नाही. आणि इथे पण खूप गर्दी असते आतमध्ये पण. पण आज लकीली गर्दी कमी आहे. आता मला वाटतं पावसाळा चालू झालाय त्यामुळे म्हणजे होणार आहे, त्यामुळे आता गर्दी कमी झाली आहे. असं स्पेसिफिक वाराला गर्दी असते का इथे? होत असेल असं, मला तरी नक्की माहिती नाही. पण सुट्टीच्या दिवशीच गर्दी असते जास्त करून. आणि आता पण तुम्ही बघितलं असेल तर आपण ह्या तळ्याला पूर्ण वेढा मारून आता मंदिराच्या इकडे चाललो. तर याला रामदरा तीर्थ असं का म्हटलं जातं तर असं म्हणतात की इथे त्रेतायुगात जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला होते त्यावेळेस ते इथे काही काळ राहिले होते आणि याच तलावातलं पाणी त्यांनी पिलेलं आहे. तर त्याच्यामुळे याला रामदरा असं नाव पडलेलं आहे असं म्हणतात. आणि इथे बोर्ड लावलाय तर तुम्ही पाहिलाच असेल. तर खूप पवित्र तलाव असल्यामुळे या तलावाचं तेवढं पावित्र्य राखावं येणाऱ्यांनी. ऍक्च्युली मंदिराचं काहीतरी बांधकाम चालू आहे असं दिसतंय. नाही तर पहिले तिकडून एंट्री होती यायला आणि इथून असंच डायरेक्ट येता येत होतं. हा, आपण मागच्या वेळेस तिकडूनच आलेलो नाही. हो, आता काहीतरी काम चालू आहे सो आपल्याला एवढं फिरून यावं लागलं. चला. तुम्ही बघत असाल तर आपण मंदिराच्या बॅक साईडने मंदिरात एंट्री करतो आणि असं पूर्ण प्रदक्षिणा घालून मग मंदिराच्या समोर जातो. पहिले नंदीचं दर्शन घेऊया. खूप मोठा आहे हा नंदी. हो,
चला आतमध्ये जाऊ. दर्शन घेतलं की समोरच आपण असं तळ्याचं सुंदर असं दृश्य बघू शकतो. खूप निवांत असं क्षण आहे इथे. खूप शांतता आहे. तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं शांत बसून राहू शकता इथे मंदिरामध्ये. ध्यान करू शकता. खूप छान जागा आहे ती. मंदिराच्या मागच्या साईडलाच खूपच सुंदर असा परिसर आहे. इथे बसायची पण उत्तम सोय केलेली आहे. खूप सुंदर हवा सुटते इथे. झाडे लावली आहेत त्याच्यामुळे त्यांची खूप अशी घनदाट अशी सावली पण पडते. आहे. हो, या सावलीत लहान मुलं खेळतात. झाडावर पण चढतात. झाडावर पण चढायचा आनंद घेतात. विशेषतः लोक इथे फोटोज वगैरे काढतात. इथे ना फॅमिलीज येतात आणि फॅमिलीज लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत इथे सगळे येतात आणि इथे पिकनिकची मजा घेतात. इथे पिकनिक स्पॉट असल्यासारखंच आहे मंदिर म्हणजे. कारण इथे तळ आहे, मंदिर आहे आणि खेळायला पण अशी जागा आहे. इथे येणारे लोक आपल्यासोबत जेवणाचे डबे सुद्धा घेऊन येतात, जेणेकरून ते इथे झाडाच्या सावलीमध्ये बसून छान जेवणाचा आस्वाद घेतात. यानेच त्यांची पिकनिक खूप अजून जास्त छान होते. खूप छान वाटतं इथे. आपण पण थोडी मजा करूया चला. हो. तर या मंदिराचा इतिहास सांगायचं म्हटलं तर 1970च्या दशकापूर्वी इथे खूप घनदाट जंगल होतं आणि हा भाग खूप दुर्गम होता. पण 1970 साली अयोध्येचे धुंदीबाबा महाराज, यांना दैवीपुरी महाराज असंही म्हणतात, त्यांना या जागेचा दृष्टांत झाला आणि ते या जागी वास्तव्यास आले. येथे वास्तव्यास आल्यानंतर त्यांनी या मंदिराची स्थापना केली आणि वास्तुशास्त्रकलेचा वापर करून पाणी साठ्यासाठी त्यांनी या सुंदर तलावाची देखील येथे स्थापना केली. तर हे मंदिर प्रामुख्याने भगवान श्री शंकर आणि देवी पार्वती यांच्यासाठी समर्पित आहे. पण त्याचसोबत भगवान श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्तीही तितक्याच आकर्षक आहे. तर इथे बाजूनेच ना एक सुंदर वाट आतमध्ये ना एका छान अशा झोपडीपाशी घेऊन जाते. आता आपण तिथंच चाललो आहोत. वाव, किती छान आहे. ब्रिज बांधलाय त्यांनी ते. बापरे, मला तर खूप वाकायला लागतंय. वाव, किती सुंदर ना. मस्त वाटतंय, छान वाटतंय. पावसात इथे खूप छान वाटत असेल. हो, खूप छान वाटतं पावसाळ्यात. मंदिराच्या बाहेर खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत खूप. तर भूक लागली असेल, तहान लागली असेल, उत्तम सोय केलेली आहे. आम्ही आता चाललोय उसाचा रस प्यायला. तर मित्रांनो, आता आपलं मंदिर फिरून झालेलं आहे. थंडगार उसाचा रस पिऊन झालेला आहे आणि आता आपण इथून निघालो. तर आता आपण जातो माझ्या घरी, माझ्या माहेरी. तर इथून जवळच आहे माझं घर. तर त्याच्यामुळे आपण हे आज हा स्पॉट कव्हर केला, कारण आज हा ऑन द वेच होता आणि घरापासून जवळ होता. तो म्हटलं चला हा आपल्या होऊन जाईल आज हा एक स्पॉट. तर म्हणून हा स्पॉट एक कव्हर केला. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. चला आता घरी जाऊया. घरी पोचलो आहोत आपण. घर दाखव तुझं. चला चला आता बॅगा वगैरे काढूयात, गृहप्रवेश करूयात. चला.
घरी पोचलोय आपण घराजवळ. आहे का कोण घरात? येऊ का? कोण आहे स्वागताला? कोण आहे स्वागताला सांग. पप्पा आहेत माझे. माझे पप्पा. मम्मीला भेटूया. लाजतीये मम्मी थोडीशी. ते म्हणले ना व्हिडिओत घेऊ नका, आपण घ्यायचं आता. पाणी तयार आहे ऑलरेडी. पाहुणे अजून बाहेर तर ही माझी मम्मी. तर आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. आमचं चहा पाणी झालंय, आम्ही निवांत झालोय. तर आता व्हिडिओचा आम्ही इथेच एंड करतो. करूयात. सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही पण ब्लॉगर बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येस, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.